शिवसेनेच्या वतीनं अखेर एबी फॉर्मचा मुहूर्त ठरलेला आहे। आज रात्री उमेदवारांना एबी फॉर्म वाटले जातील। जिथं माजी नगरसेवक आहेत आणि तिथे बंडखोरी होऊ शकत नाही अशांना एबी फॉर्म दिला जाणार आहे। बंडखोरी टाळण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं यादी जाहीर केली जाईल अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। अजित पवार यांच्याकडून शरद पवारांचं कौतुक करण्यात आलं। शरद पवारांनी माझ्यावर पिंपरी चिंचवडची जबाबदारी सोपवली असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। की जी लोक पुण्याला मुक्कामाला जात आहेत त्यांना वाटेल पुण्या एवढं तोडीचा माझं पिंपरी चिंचवड झालं, आता मी पिंपरी चिंचवड मध्ये राहिलं पाहिजे, या पद्धतीचा इतिहास आपण बघितला। आयटी आणलं, त्याच्यामध्ये पवार साहेबांनी पुढाकार घेतला। और तिथं हिंगवलीला आयटी येत असताना मी त्या भूमिपूजनाला होतो, कदाचित विलास पण असेल, आणि तिथं संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचं भूमिपूजन होत होतं। नाना नवलेंनी ती जागा निवडली। पवार साहेबांना विजन होता, साहेबांनी सांगितलं नाही, इथं कारखाना करायचा नाही, मी जरी भूमिपूजनाला आलेलो असेल तर आपण दुसरी जागा निवडू, इथं आपण इंडस्ट्री आणू, इथं आपण आयटी हब निर्माण करू। आज त्या आयटी हब मुळे देशात कुठल्या आयटी हबचं नाव लौकिक आहे। बेंगलोरचा आहे, हैदराबादचा आहे, पुण्याचा आहे आणि हिंजवडीचा आहे। पुण्याचा म्हणजे चंद्रनगर, कराडी वगैरे भाग आहे। काँग्रेस आणि वंचितच्या युती संदर्भात संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। काँग्रेसला ज्या जागा हव्यात त्या द्यायला तयार होतो। राऊतांच्या वक्तव्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळांनी प्रतिक्रिया दिली। ज्या जागा हव्या होत्या ते देणं त्यांना शक्य होत नव्हतं, त्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, हर्षवर्धन सपकाळांनी वक्तव्य केलंय। मुंबई महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मिळण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही मोठं योगदान आहे। त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहावी असं वाटायला कोणती अडचण आहे असं मला वाटतं। आणि वारंवार प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मुंबईवर मराठी माणसाचा हक्क असल्याचं जे मत आहे डॉक्टर आंबेडकरांचं ते अधोरेखित केलेलं आहे। काँग्रेसबरोबर राहून मुंबई महाराष्ट्रात राहणार असेल, लढायला सगळे तयार असतील तर आम्ही या लढाईचं पण स्वागत करू। आम्ही सन्मानपूर्वक पाहतो। हव्या तेवढ्या ते द्यायला तयार होते, मात्र हव्या तेवढ्या आम्हाला हव्या होत्या आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्यामध्ये त्या एकंदरीत आम्ही आलो असतो तर कार्यकर्त्यांचं नुकसान झालं असतं आणि सर्वांना कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा आहे। त्या अनुषंगानं आम्ही हा युती तोडण्याच्या अनुषंगानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही। ही एक राजकीय अपरिहार्यता जी होती की कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्या अनुषंगानं आम्ही अत्यंत सविनयपूर्वक स्वबळावर लढण्याचा निर्णय हा घेतला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।